मंगलाचरण. कुंतीनं देवाजवळ विपत्ती मागितली. देवही म्हणाला तथास्तु. त्या देवदत्त दानानं विश्व भावसमृद्ध झालं आहे. वेदनेचा जय जयकार असो. वेदना उपलब्ध झाली नसती तर मानवानं सुख कसं भोगलं असतं कोण जाणे. ही कुणा एकाची भ्रमणगाथा. हा कुणी एक स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या सुखदुःखांचा साक्षी होता. गोपाळ नीलकंठ दांडेकर. कुणा एकाची भ्रमणगाथा. चिमणी कोनाड्यात ठेवून सुखलाल खाली गेला. मी अंथरुणावर पहुडलो. जरा थोडासा गारवा भासला म्हणून दुमडून ठेवलेलं पांघरुण अंगावर घेतलं. मागून पुढून ते अंगाखाली मुडपलं. तक्षणी असं वाटलं की मी फार थकलेलो आहे. पण थकायला काय झालंय. आज चालही झाली नाही. चांगला चारी ठाव जेवण झालं आहे. तेव्हा हा चुकार मनाचा निव्वळ फाजीलपणा आहे झाला. फाजीलपणा? नुसता फाजीलपणा? आज मग इथून पूर्वी असं का घडलं नाही? नव्हे, फाजीलपणा अशी शिवी हसडून भागायचं नाही. खरोखरीच उठावंसं वाटत नाही. गेली 10-12 वर्ष सारखा तरवारीच्या धारेवरून धावतो आहे. आता थकलो खरंच. असंच उभेत पडून असावं. असंच सुग्रास भोजन यशोदेच्या हातचं. कोणाच्याही हातचं. यशोदा तिच्या पाठशाळेत सुखी असो. पण असं भोजन, असं सुरेख अंतरुण, असं उबदार पांघरुण, अशी स्वच्छ सारवलेली जमीन, असं संघर्ष शून्य निरापद जीवन, सुगंधी जीवन. सुगंधी. एकदम उठून बसलो. कुठून तरी मंद सुगंध येतो आहे. अगदी जवळून. कसा ते कसं सांगू, पण एवढं नक्की जाणवतं आहे की तो अतिशय मऊ आहे, नाजूक आहे, कोवळा आहे. कसला? खरंच कसला? चिमणीचा उजेड माझ्या पायापासून पलीकडे पडलेला होता. उठून चिमणी हाती घेतली. पाहिलं, माझ्या उशाजवळ एका कोवळ्या पळसाच्या पानावर 5-6 फुलं ठेवलेली होती. मोगरीची. तक्षणी सबंध अंगातून वीज अशी धावून पलीकडे निघून गेली, सगळ्या अंगाला धक्के देत. जणू सगळ्या शरीराला सुगंध घेण्याची शक्ती लाभली आहे. सगळी काया थरथरत त्या मऊ सुगंधात न्हातीये. तिनंच, होय, यशोदेनंच आपल्या हाताने ही फुलं तोडली आहेत. पळसाचं पानही तिनं अगदी देवळाच्या पाठीमागच्या पळसावरून आपल्या स्वतःच्या पसंतीचं काढून आणलेलं आहे. त्यावर तिनं मोठ्या आवडीने ही फुलं रचलेली आहेत. 7 आहेत ती. 7. 6 नाहीत, 7. त्यांची सुबक रचना ही तिच्या बुद्धिमत्तेचं कौतुक आहे. आणि मग हे अंथरुणही तिनंच घातलं आहे. तिनंच आपल्या हातांनी. हे नेटकी दुघडी घोंगडी, हे बेतशीर दुमडून ठेवलेलं पांघरुण, हा स्वच्छ घासलेला पाण्याचा तांब्या, तिच्याशिवाय दुसऱ्या कुणीही हे केलेलं नाही. जी केवळ मर्यादेनं दाराआड बसून प्रवचन ऐकत होती, जिनं त्यानंतर दूध पिण्याची जणू आज्ञाच केली, जिनं आपल्या हाताने कौतुकानं स्वयंपाक करून दुपारी जेवू घातलं, जी मुलांच्या मध्यस्थीनं वारंवार आग्रह करत होती, तिनंच, यशोदेनंच ही फुलं आणून इथं ठेवलेली आहेत. का? प्रवचनात जिचं वर्णन केलं ती समर्पणमयी राधा मनास आली म्हणून? ही नुसतीच श्रद्धा आहे? नुसतंच आतिथ्य? नुसता शिष्टाचार? मग दुपारच्या स्वादू स्वयंपाकानंच तर आतिथ्याची शीघ काठोकाठ भरत होती. शिष्टाचारही पाळला जात होता. पण ही फुलं का? यशोदे, ही फुलं तू का ठेवलीयस? सडसडीत बांधायची, सौम्य मृदू मुद्रेची, केवळ साध्या वेशानंच अधिक साजिरी दिसणारी यशोदा. तिला विचारावं, यशोदे, ही फुलं तू ठेवलीयस? पण लगेच तो विचार परतला. किनाऱ्यावर धडकून लाट परतावी तसा तिला काय वाटेल हा प्रश्न ऐकून? कदाचित तिला लाज वाटेल. कदाचित एवढाही मृदू भक्ती संकेत न कळणाऱ्या माझा फुलांनी सत्कार केल्याबद्दल तिला पश्चाताप होईल. कदाचित ती काहीच बोलणार नाही. कदाचित तिच्या मुद्रेवर असे भाव तरळून जातील की जे मला कधीच कळणार नाहीत. अंथरुणावर झोपलो खरा. फुलं जवळ घेतली, पण झोप कुठं देशांतराला गेली आणि मन जिना उतरून यशोदेला शोधायला खाली निघालं. कुठे झोपली असेल यशोदा? स्वयंपाकघरात? होय, तिथंच एका जाड्या भरड्या अंथरुणावर हात ओशाला घेऊन ती पहुडली असेल. एखादा पासोडीचं फर्द ती पांघुरली असेल. दिवसभर एवढ्या 10-12 मुलांचं करून थकलेली यशोदा झोपी गेलेली असेल. एकटीच. तिचं वय फार झालं तर 20-1 वर्ष असेल. नुकताच तिचा प्रथम वयसा काळ सुरू झाला आहे.
यव्वनाची चाहूल तिला काल परवाच तर लागली असेल, पण जन्मभर ती एकटीच झोपी जाणार आहे. जन्मभर. तिच्या मुद्रेवर झोपी जाताना काय भाव उमटले असतील. आज एका निस्संग अतिथीची तिनं जी पूजा केली, कुणालाही न कळता त्या पूजेबद्दलची तृप्तता, लाज, संतोष, अनुरक्ती. निद्रेनं आपलं पांघरून घातल्यामुळे तिच्या मुद्रेवरचे भाव पुसट झाले आहेत. यामुळे मी अस्वस्थ झालो आहे. हाक मारू का? यशोदे, ए यशोदे. अगं मी हाक मारतोय. मी ओळखलं नाहीस? अगं मी ब्रह्मचारी. आणि काळ दिशीत जणू कुणी पाठीत आसुडाचा कडाका वाजवला. छी छी, ब्रह्मचार्या, तू हे करावंस? तू त्यापेक्षा नर्मदेच्या डोहात बुडी का मारित नाहीस? अरे तू विरक्त भटक्या. केली असेल तिनं अतिथी पूजा, त्यामुळे एवढं पाघळून जाण्याचं कारण काय? उद्या सकाळी तू इथून निघणार आहेस नेहमी करता. जन्मात पुन्हा कधीही तुझी आणि यशोदेची गाठ पडायची शक्यता नाही. तिनं पाळलेल्या आतिथ्याचा तू तुझ्या लोचटपणामुळं अनादर करतो आहेस. तुझं शहाणपण कुठे गेलं? तू पाठ केलेली चारपाट पंजरिका स्तोत्र विसरलास? ऐक मुला, तू शहाणा आहेस. प्रपंचाचा पाश तू झुगारून दिला आहेस. कडकडीत विरक्तीच्या मार्गाने तुझी वाटचाल सुरू आहे. मागे फिर. कुण्या खेड्यातल्या एका लहानशा देवळात कुण्या तरी मुलीनं तुझ्या उशाशी 4 मोगरीची फुलं ठेवली म्हणून तू असा बावचोडू नकोस. आणि ती फुलं तिनंच ठेवली याला तरी काय प्रमाण? तुझं प्रवचन आवडलेल्या एखाद्या अबोल विद्यार्थ्यानंही कदाचित ती ठेवली असतील. तेव्हा 4 फुलांमुळं हुरळून जाण्याचं काहीच कारण नाही. शहाणा हो आणि मुकाट्यानं झोपी जा पाहू. श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम. नाही तर मग मेंढ्या मोज. 1 2 3 4. छे, मी थकलो आहे. नाना प्रयत्न केले तरी मन ऐकत नाही. खेटर खाऊ सारखं ते वारंवार दारात उभं राहून हाक मारतंय, यशोदे. अरे बाबा ऐक, यशोदे. अरे निलाजऱ्या ऐक, यशोदे. अरे पाप्या ऐक, यशोदे. अगं यशोदे, मी आहे ना. ओळखलं नाहीस? छे, अस्वस्थता वाटते. डोक्यात घण वाजू लागले आहेत. कोणीतरी लाथा घालतं डोक्यावर. कुठंतरी एखाद्या पवनचक्कीच्या पंखाखाली बसलो आहे मी. ताड 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 त्या पंखांचे तडाखे बसतायत. आणि मग मी बाजूला का होत नाही आहे? अंगात काहीतरी ऊन शिरतंय. ते नकोसं वाटतंय, पण मी त्याची वाट रोखू शकत नाही. त्याच्या आहारी चाललो आहे. शुद्ध हरपते आहे माझी, शुद्ध हरपते आहे. ब्रह्मचारीजी, ओ ब्रह्मचारीजी. कोणी हाका मारतंय का मला? अरे अब तो अभी तक सोए हैं. प्रातः काल ही में तो चलने का तय हुआ था ना. हे रामाधारजी आहेत. उठवायला आले आहेत मला. उठून बसलं पाहिजे, पण हे असं का झालंय माझं? हे माझं असणं असं अतून असह्य होऊन का वर येत आहे? कणलं तर बरं वाटेल. शरीर नुसतं भाजू लागलंय भट्टीत, जसं मक्याचं कणीस. हे असे वेट का येत आहेत, जसं कोणी आतल्या हाडांना पीळ घालीत वर चढतंय. रामाधारजी माझ्यासमोर उभे राहिले आहेत, पण मी धडपणे डोळेही उघडू शकत नाही. ते म्हणतायत, आमची स्नानं केव्हाच आटोपलीत. पण म्हटलं, तुम्हीही स्नानबिन उरकून तयार असाल, पण तुम्ही तर अजूनही उठलाच नाहीत. ब्रह्मचारीजी. ते अगदी जवळ आले आहेत. ब्रह्मचारीजी. कशी तरी डोळे उघडायची धडपड करीत मी म्हणतो, प्रकृती बरी नाही का तुमची? अरे भाई, डोळे तर लाल भडक झाले आहेत तुमचे. तापबीप तर नाही आला ना? जवळ बसून त्यांनी कपाळावर हात ठेवला आहे. चरकून लगेच उचलला आहे. पांघरून बाजूला करीत ते माझ्या छातीवर हात ठेवित आहेत. देवा रे ब्रह्मचारीजी, अहो तुमचं अंग तर चुलीत घातलेल्या विटकरींसारखं तापलंय. छे छे छे, फार ताप, फार. कसं व्हायचं आता? कसं निघणं होईल? आता काय करायचं? ऐकलंस का विद्यापती? अरे अनोखे. विद्यापती आणि अनोखे वर आले आहेत. आश्चर्याने मजकडे पाहतायत. रामाधारजी काकुळतीनं म्हणतायत, बघितलंस विद्यापती, आता कसं जाणं व्हायचं? का ब्रह्मचारीजी? अरे फार ताप आला यांना. म्हणजे फारच. बघा ना. छे छे, कसं जायचं आता? हवं तर. विद्यापती माझ्या अंगाला हात लावित म्हणतो, बाप रे, हाताला चटका लागतोय. पण बाबाजी, आपल्याला तर गेलंच पाहिजे. कसं जायचं आता? कसं जायचं? सगळ्या बट्ट्या बोळ झाला तरी मी म्हणत होतो. प्राक्तनात लिहिलंय ते. म्हणजे ही एकतर फार मोठी आफत झाली. छे छे, कोणाला काही कबूल म्हणून करायचं नाही आता यापुढे, या जन्मात. मग असं गर्भगळीत स्वरात ते हाक मारतात, यशोदा, अरे बिटिया. खालून मधुर स्वर येतो, आले बाब्बा. आणि मागोमाग यशोदा वर येते आहे. हो यशोदा.
त्या तशा अर्धवट शुद्धीच्या स्थितीतही मला लाज झाकून टाकते. मी डोळे मिटतो. नुसती तिची पावलं वाजली आहेत जिन्यावर, मऊ पावलं. मी डोळे मिटून घेतले आहेत. ती इथं आली आहे हे मला जाणवते अगदी स्वच्छ, पण मी तिच्याकडे न पाहता डोळे मिटले आहेत. क्या हुआ बाबा? बघ ना, ब्रह्मचारीजींना किती ताप आला आहे तो. हो दीदी, खरंच फार ताप आला आहे. अंग नुसतं भाजतंय त्यांचं, हात ठेवत नाही आहे. आता कसं व्हायचं बिटिया? काय कसं व्हायचं? आमच्या जाण्याचं, ब्रह्मचारीजींच्या जाण्याचं. आम्ही तरी कसं जायचं? एवढा विद्वान माणूस घरी आजारी असताना. सहजपणे यशोदा म्हणते, तुम्ही जा की. पण हे आजारी असताना कसे जाऊ शकतील बिटिया? त्यांचं नाही म्हणत मी, तुमचं सांगते. तुम्ही गेलात तरी चालेल. आणि मग ब्रह्मचारीजी, त्यांनी कसं जायचं? तसं कुठं म्हटलं मी. ते ताप निघाल्यावरच जातील. पण मग तू पाशील यांच्याकडे? न पाहायला काय झालं? मुलं आजारी पडले की त्यांच्याकडे नाही का पाहत मी? तसंच यांच्या प्रकृतीकडेही. चला, बरं झालं, एक ओझं निवारलं डोक्यावरचं. धडपडत मी उठून बसतो. यशोदाकडे पाहणं यत्नपूर्वक टाळतो आणि म्हणतो, मला निघायलाच पाहिजे. मी राहू शकत नाही. लगेच तुमच्याबरोबर निघायला हवंय. रामाधारजी काकुळत म्हणतात, अहो पण ब्रह्मचारीजी, अंगात असा भयकारी ताप असताना. मी तोच्छ त्याने म्हणतो, ताप? कोण विचारतंय त्याला? तेवढ्यासाठी अडून पडून राहू की काय? अरे भाई, शिर्यते तत्शरीनम, ते तर पडायचंच एकदा कुठेतरी. पण तुम्हाला चालवेल कसं? चालवेल? न चालवेल तर पडून राहीन मी कुठंतरी रेवतीच्या काठी झाडाखाली. करतल भिक्षा तरुतल वासाहा, रेवा माईकडे दृष्टी लावून. बोलावणं आलं तर ओ देऊन चालायला लागेन. फार बरं होईन कुठंतरी मरण्यापेक्षा रेवा तिरी मरण. आता बोलते यशोदा, संत निश्चयी स्वरात. या 2 दिवसात ती प्रथमच बोलते माझ्याशी. हे तुमच्याकडून झालं. तुम्ही सहज बोलून गेलात, पण आमचा विचार केलाच नाहीत तुम्ही. तुमचा? हो, तुम्ही आमचे अतिथी. शरीरावर उदार झालेला अतिथी आजारी असताना सहज उठून निघू शकतो, पण यजमान त्याला कसा जाऊ देईल? बाब्बांच्या वाटचं मी सांगते, तुम्हाला जाता येणार नाही. या पळेला मी तिच्याकडे पाहिलं. म्हणालो, पण मी जायचं म्हटलं तरी? दृढ स्वरात यशोदा म्हणते, अतिथी आपल्या पावलांनी येतो आणि यजमानांच्या पावलांनी जातो. तुम्ही बरे झाल्याशिवाय जाऊ शकत नाही. बाबा, उशीर होतोय, निघा तुम्ही. सुटकेचा निश्वास टाकून रामाधारजी खाली उतरतात, मुलंही. आणि सगळ्यात शेवटी स्थिर मुद्रेची यशोदा एकदाच माझ्याकडे निसटतं पाहत. मी अंग टाकतो, डोळे मिटून घेतो. उसना आवेश आता संपला आहे.